नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त थंडगार मँगो लस्सी कशी करायची ते बघणार आहे। थंड मलाईदार मस्त बाहेर ज्या प्रमाणात आपण जशी लस्सी विकत मिळते त्याच पद्धतीने आपण घरी बनवलेली आहे। हॉटेलमध्ये बरेचदा आपण लस्सी पिलेली असेल, पण अशीच लस्सी आपण घरी आणि चवीला खूप छान लागते। उन्हाळ्याचे दिवस आहे, शरीराला थंडावा देण्यासाठी मस्त ही थंडगार लस्सी करून प्यायची। चव याची जबरदस्त येते। तर मागील वर्षी सुद्धा आपण साधी लस्सी मँगो लस्सीचे प्रकार बघितले आहे, खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। यावर्षी सुद्धा आपण साधी लस्सी कशी करायची हे सुद्धा बघितलं आहे। सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ते सुद्धा रेसिपी शिकायला मिळतील। तर इथं ही मँगो लस्सी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। चला तर मग आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी मस्त थंडगार मँगो लस्सी बनवायला लगेच सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग वेळ न गमावता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मँगो लस्सी करण्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊया। छान 2 मोठे पिकलेले आंबे होते, त्यातील मी असा गर काढून घेतला आहे। इथे मी 3 चमचे पिठी साखर घेतली आहे। 1 वाटी दही घेतलं, हे घरी बनवलेलं दही आहे। याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करते। लस्सी बनवताना दही आंबट घ्यायचं नाही, तर हे दही घरी बनवलेलं आहे आणि आंबट अजिबात नाही। 1 चमचा वेलची पूड लागेल। आता सगळ्यात आधी आपल्याला हा गर मिक्सरला घालून घ्यायचा आहे। आंब्याचा गर एकदा मिक्सरला छान असा फिरून घ्यायचा। बघा इथं मी आंब्याचा गर छान मिक्सरला असा फिरून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। बघा छान घट्ट दही बनवलेलं आहे, एकदम मलाईदार दही आहे। हे दही असं घ्यायचं, अजिबात आंबट नको। पिठी साखर घालून घेऊया, थोडीशी वेलची पूड आणि यामध्ये आपण 3 ते 4 आईस क्यूब घालून घेऊया। आता हे मिश्रण मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे। बघा इथे मस्त आपली लस्सी बनून तयार आहे। जेवढा वाटी आंब्याचा गर घेतला तेवढीच वाटी दही घ्यायचं, मस्त अशी लस्सी बनून तयार होते। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी 1-2 चमचा पाणी घालून घेतलं होतं आणि हे छान मिक्सरला फिरून घेतलं। आता आपण लगेच सर्व करूया। 2 ग्लास घेतले आहे, तर यामध्ये आपल्याला आईस क्यूब घालून घ्यायचे आहे। थंडगार ही लस्सी तयार होते। यामध्ये 2 ते 3 आईस क्यूब घालून घ्यायचे। आता ही लस्सी सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर झाली आहे लस्सी, पातळ नसते, छान अशी दाटसर असते। आता लगेच याला आपण सर्व करून घेऊया। परफेक्ट 2 ग्लास मँगो लस्सी झाली आहे। आता यावर आपण सजावटीसाठी मँगोच्या फोडी आहेत माझ्याकडे, हे आम्ही घालून घेते। याने दिसायला खूप छान दिसते ही लस्सी। बघा इथे मस्त थंडगार मँगो लस्सी बनवून तयार आहे आणि खूप छान दिसते। उन्हाळ्याचे दिवस आहे, मस्त ही लस्सी तर झालीच पाहिजेत। खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। अचूक प्रमाणात जर साहित्य घेतलं तर लस्सी एकदम परफेक्ट होते। तर इथे आपली मस्त मलाईदार लस्सी बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला नक्कीच जमेल। कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।